आज आपण पाहणार आहोत अगदी 20 मिनिटात तयार होणारे रवा आणि सुजीपासून बनवलेले बॉल्स। एकदम मस्त आणि टेस्टी स्नॅक्स रेसिपी आहे। झटपट बनून तयार होते आणि मुलांना तर ही रेसिपी खूप जास्त आवडते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया। चला मग बनवायला सुरुवात करूया। गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये फक्त 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि मोहरी जिऱ्याची फोडणी छान बसल्यानंतरच याच्यामध्ये आता आपण तीळ घालून घेणार आहोत। पोहे खायचे 2 चमचे तीळ घालायचे आहेत। नंतर आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेणार आहोत त्या वाटीने 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी घातल्यानंतर आपण याच्यात अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पूड आणि मोठा 1 चमचा चिली फ्लेक्स म्हणजे तुमच्याकडे सुकलेल्या मिरच्या असतील तर उकळात कुटून घालू शकता। 1 चमचाभर आबडधोबड कुटलेली मिरचीची पावडर म्हणलं तरी चालेल। सोबतच आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पाण्याला छान एक उकळी काढायची आहे। पाणी उकळायला सुरुवात झाली की लगेच आपण याच्यात बटाटा घालून घेणार आहोत। मध्यम आकाराचे 2 बटाटे साली काढून खिसून घेतलेले आहेत। अद्रक खिसायची जी खिसणी असते ना त्या खिसणीने इथं बटाटा खिसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा छान पाण्यात व्यवस्थित शिजला जातो। तर बटाटा घातल्यानंतर बटाटा एक वेळेस मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मिडियम गॅसवर झाकण ठेवून बटाटा आपल्याला 5 मिनिट छान शिजून घ्यायचा आहे। तर इथं मी बटाट्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मस्त 5 मिनिट इथं मी बटाटा शिजून घेतलेला आहे। 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि लगेचच आपल्याला इथं रवा घालून घ्यायचा आहे। तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। बारीक जो रवा असतो ना तो रवा इथं घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता। छान असा रवा इथं मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान 2-3 मिनिट हे बॅटर मध्यम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत की बॅटर कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीने हे बॅटर छान परतवत राहायचं आहे। तर एकदा बॅटरने कढाई सोडली की आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि कमी गॅसवर छान 5 मिनिट आपल्याला हे बॅटर वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर छान मस्त असं आपलं इथं रेसिपीसाठी बॅटर तयार झालेलं असेल। तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण पुऱ्याला किंवा चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपलं बॅटर तयार असायला हवं। बिलकुल त्याच पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण तयार झालेलं बॅटर एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। हलकं थंड करायचं आहे आणि हलकं थंड बॅटर झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे नाश्ता बनवायला घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता मस्त नॉर्मली जसं आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने इथं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर मी हे बॅटर एका ताटामध्ये काढून घेत आहे। तर बॅटर ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हलकं 5 मिनिट मी हे बॅटर थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि लगेचच मी इथं बॉल्स बनवायला घेतलेले होते। जोपर्यंत आपण बॉल्स बनवत आहोत तोपर्यंत आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि छान असे मध्यम आकाराचे आपल्याला इथं बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला आणि वेगळ्या आकाराचा काही नाश्ता बनवायचा असेल तर तो तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं बॉल्स बनून तयार झालेले आहेत। बाकीचे देखील बॉल्स मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर आता इथं लगेचच आपल्याला बॉल्स तेलामध्ये तळायला टाकायचे आहेत। ज्यावेळेस आपण हे बॉल्स तळायला घेतो त्यावेळेस आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरच इथं हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। रवाचे आणि बटाट्याचे बॉल्स आहेत आणि नॉर्मली या पद्धतीने रवा शिजून घेऊन ज्यावेळेस आपण नाश्ता बनवतो त्यावेळेस तो नाश्ता तळण्यासाठी खूप वेळ लागतो। मध्यम गॅस फुल गॅसवर ही पहिली बॅच तळायला तुम्हाला 5-6 मिनिट लागतात, पण जे बॉल्स आहेत ते खूप मस्त क्रिस्पी आणि खायला तर खूप जास्त टेस्टी बनून तयार होतात।
तर इथं माझी पहिली बॅच तळून झालेली आहे. मस्त लालसर रंगावर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहिलं असन नाश्ता बनवायची पद्धत अगदी सोपी आहे. अचानक जर तुमच्या घरी पाहुणे आले किंवा मुलांना काही वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काहीतरी नाश्ता वेगळा खायचं मन झालं असेल तर तुम्ही हे बॉल्स नक्की ट्राय करू शकता. सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत हे बॉल्स खायला खूप जास्त टेस्टी लागतात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या बॉल्सचा कलर किती भारी आला आहे, एकच नंबर, आणि दिसतात इतके सुंदर दिसत आहेत. तर खायला तर किती टेस्टी असतात तुम्ही इमॅजिन करू शकता. तर बाकीचे बॉल्स देखील मी याच पद्धतीने तळून घेत आहे. तर मस्त असे आपले सर्व बॉल्स इथं बनून तयार झालेले आहेत. झकात झटपट बनणारा हा आपला स्नॅक्स आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.